नमस्कार मित्रांनो, उमेद पटेल स्वागत आहे तुमचा आपल्या ॲक्च्युअलमध्ये. ते भावनो, आज हा गुढीपाडवा म्हणजे आपला हिंदूंचा नववर्ष. तर आजपासून चैत्र महिना सुरू झालो. तर आपण आता म्हणजे खाली जातो दरवर्षी. तसा मागच्या वर्षी गुढी उभारलेली आपण, तसं आता पण त्याचसाठी चाललं आहे खाली. बाबांनी आता तयारी झाली असतात. मी काल गेलो आहे तुळापूरला, त्याच्यामुळे उठाक जरा उशीर झालो आज, कारण बाईकने गेलो आम्ही. तुळापूरला गेलो संभाजी महाराजांची आपल्या जे समाधी आहे, कारण बलिदान मास पाहिलेलं होतं, त्याच्यामुळे तो सोडूक आम्ही तिकडे गेलो. काल फाल्गुन अमावास्या, तर त्यामुळे काल तिकडे गेलो होतो. काल रात्री आम्ही इलो, रात्री 7-8 इलो घरात. तर आज गुढीपाडवा असल्यामुळे आता तिकडे चाललं आहे मी खाली जुन्या घराकडे. तयारी झाली असतली, बघू गावता काय व्हिडिओ करू, कारण स्टोरेज पण नाही जास्त माझ्याकडे. तर चला जाऊया खाली, बघूया गुढी उभारलेली आहे की नाही. बाकी यांच्या असे दिसतोच उभे, तर बघूया. चला. कोणी काढलं बाय नाही हो, मग बाय खायला अजून बाय बोलला गुढी उभारल्यानंतर रांगोळी काढायची म्हणून वाडे उशीर आहे. तर मी बोललो आहे ना, ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. फुलांनी बघा, फुलांचे हार आणि बनवलेले आहेत. गोंड्याची आणि चाफ्याची फुलं आहेत. आणि दुसरं हार एक वरती गुढीच्या थळ आणि एक खाली. या आमच्या बाजूक गुरव आहेत, त्यांची गुढी उभारली नाही, पण त्यांनी मोठी आलं आहे, खूप मोठी आहे आमच्यापेक्षा. चला आता आपण गुढी उभारूया. म्हणजे बाबा आता ह्या बांधतात, हार बांधतात. एक वरती गुढीच्या थळ असतो, तो पाड्यात रांगोळी काढलेली आहे, काकीने काढलेली आहे रांगोळी. गुढी बाबा आता वरती गेलेत तो ह्या करूसाठी, तो पत्र सरकवूक. नंतर माका द्यायचा लागतो, त्याच्यामुळे तो व्हिडिओ यायचो नाही. माका वरती गुढी द्यायची लागतली. बाबा आणतात हार. गुढीक वरती कलश हा, कलशाच्या खाली साडी हा. काय बाबा वरती सरकवतात अजून. फायनली आता गुढी उभी केलं, मीच करत होते, त्याच्यामुळे व्हिडिओ करू गावलो नाही. बाबा आता बांधतात ती पडाक नको म्हणून. बघा खाली पाटावर केलं उभी. आता पूजा आणि करणार, त्याच्यानंतर वाडी दाखवणार. टाकी मोठे नाहीत ना आमच्याकडे, सगळ्यांना उंच दाखवूसाठी. बघा आता खाली पण बांधून घेतो बाबा. आणि आता तो दुसरा वार बोलले ना खाली लावतो, तो बाबा आता दुसरा वार लावतले खाली आणि पूजा करतात त्या जागेवर. फुलं कल दिले आनंदी ठेवल्यानं घरात ती बाव गावात ठेवून. आता व्हिडिओ ठेवला नाही बाबाने. आता याच्यानंतर बाबा मोठे बाबा पूजा करतले. पूजा झाली की मग सगळे पाया पाडणार, दर्शन घेणार. मग संध्याकाळी गुढी उतरवली जाता. काय दिसत ना, बघा गुढी जास्त उंच नाही पण हा. हे बघा, हे आता मोठे बाबा पूजा करतात. पूजा झाली की दर्शन घेतल्यानंतर मग वाडी दाखवली जातली. केशवाय नमः, माधवाय नमः, श्रीधराय नमः, गोविंदाय नमः. बाहेर रोटी सेवा केलेली अमान्य करून घे. बाहेर कुठल्याही प्रकारचं काय चुकलं असेल
तर मागच्या क्षणात सालाबारप्रमाणे तुझी पूजा केलेली आहे. अगरबत्ती घेऊन येतो. अगरबत्ती आमची मी आता हिच्या पत्र्यावर येईल आहे. पत्रे एवढे गरम आहेत, पण सध्या 1 महिना बलिदान मास पाळल्यामुळे एवढा काय वाटत नाही. हे बघा गुढी, कलश हा, साडी हा आणि फुलांचा हार हा. हे बघा पायांची काय वाटलं नाही. 1 महिना गेले, 1 महिना बलिदान मास पाळलेलं. या औदुंबराचं झाड हा आमच्या इकडे आधी या साईडला होता, आता नवीन घर बांधलं असून पुढे ठेवलं. ही आता बहिणाती रांगोळी काढता गुढीपाडव्याची. बाजूक काढता, कारण त्या काकीन मग सकाळी काढलेल्या, त्याच्यामुळे थंय ना काढता, बाजूक काढता. कोल्हापुरात ना हिला खास रांगोळी काढू. रांगोळी काढूचे ऑर्डर स्वीकारला जातील. माझी मजुरी 500 रुपये, त्याची 100 रुपये बस. शुभ गुढीपाडवा. ही बघा आता वाडी दाखवू घेतली. आता 2 घरं असल्यामुळे काकांनी त्यांची आणून ठेवली द्या वाडी. आता बाबांनी आणली की एकदाच वाडी दाखवणार. हे बघा आता बाबांनी वाडी आणलं नाही, आता वाडी दाखवतले. वाडी दाखवल्यानंतर मग आता पूजा आणि झालेलीचा संध्याकाळी परत गुढी उतरवली जातली. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, श्रीधराय नमः, गोविंदाय नमः. महानैवेद्यं ग्रहण करते. आई आज वर्षाचा पहिला दिवस आहे, गुढी उभा महानैवेद्य मान्य करून घेतात. तुला असेल क्षमा करतो, क्षमा करतो ती मान.